तुमचा दौरा चालू आहे ते कुठल्या संदर्भात चालू आहे? मी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा एक प्रमुख प्रचारक व स्टार प्रचारक म्हणून नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार करत आहे. आणि या ठिकाणी आमचे अनिल मोठे उमेदवार आहेत, त्यांच्या सौभाग्य त्यांच्या प्रचारासाठी आज गिरडी या ठिकाणी या सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि यासाठी लोकांचा प्रतिसाद कसा लागतोय सांगोला तालुक्यामध्ये? नक्कीच एक या जिल्ह्यामध्ये एक वैचारिक वादळ आहे. हा जिल्हा स्वाभिमानानं लढणार आहे. हा जिल्हा एक भारतीय जनता पार्टीला ठेचून काढणारा जिल्हा आहे. तो विचार ते बीज ते विष या जिल्ह्यामध्ये पेरलं जाऊ नये यासाठी ग्रामीण भागामधली जी जनता आहे ती ताटमानेनं उभा आहे, ती लढते. आणि आमच्या रूपानं दरीशील भैया मोहिते पटेल असतील, खासदारकीला आम्ही 6-7 आमदार असू, आमच्या वेळेला ही जनता ताकदीनं लढली. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आमच्या आणि आमचे समविचारी जे जे अजितदादांची राष्ट्रवादी असेल, शिंदेसाहेबांची म्हणजे सेना असेल आणि आमचं पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल, या तिघांचे मिळून जिल्हा परिषदमध्ये आमची सत्ता स्थापन करू अशी परिस्थिती आहे. काल पालकमंत्र्यांचा दौरा होता सांगोला तालुक्यामध्ये, त्यांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत पक्षावर. काय काय आरोप? आरोप असे आहेत की भाकरी फिरवली, विकास होणार नाही, दमदाटी केलेली आहे. पालकमंत्री तर आता काय ते खजिनाच वाटली. गेली 1 वर्ष झाले सरकार बंद पडलेलं आहे, 1 रुपयाचा निधी कुठेही नाही. या निवडणुकीच्या तोंडावरती फक्त प्रमा काढायचं काम चालू आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला 20 कोटी रुपये निधी देणार. म्हणजे आता मी आमदार आहे, मी राजीनामा देऊन जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे. अशा पद्धतीचा निधी जर जिल्हा परिषद सदस्याला मिळत असेल, मोठे साहेबांनी जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे. 2012 साली मी जिल्हा परिषदेला निवडून आलो. मग अशा पोकळ आणि लोकांना न पटणाऱ्या आणि पालकमंत्र्यासारख्या अशा शहाण्या माणसानं अशा घोषणा करणं, पालकमंत्र्याला आज कपडे धुवायला पैसे नाही, फक्त जे टेंडर पूर्वी निघालेले त्यातल्या 25% रकमा अगोदरच घेऊन जी काही 900-800 कोटी रुपयाची टेंडर पाण्याची निघालेली आहे. पाण्याच्या म्हणजे पाणी कोणतं त्यांच्या मान तालुक्यामध्ये जे योजना चालू आहेत शेतकऱ्याला देण्याचं, जी पाईप 6 थिकनेसनं टाकायला पाहिजे होती ती पाईप आज 4 थिकनेस टाकली जाते किंवा 8 थिकनेसनं टाकली जाते. म्हणजे ज्या पाईपची किंमत 6,500 रुपये असायला पाहिजे ती पाईप 2200 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं 23% 25% कमिशन या नेरा देवदरच्या कामामध्ये घेतलेला आहे, त्यांच्या पाण्याच्या योजनेमध्ये घेतलेला आहे. अरे हा पैसा महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला, नगरपंचायतला हा खर्च केला जातोय. सरकारकडे जर पैसा असता तर लोकांनी या म्हणजे गिरडीमधला तर हा भ्रष्टाचार महाराष्ट्रावर गेला आहे. म्हणजे या ग्रामपंचायतीमधला म्हणजे काय केलं जातंय आणि कुठं कुठं खाल्लं जातंय हे फक्त भ्रष्टाचार करणारे, कमिशन घेणारे आणि पैशाच्या जोरावरती निवडणुका जिंकणारे, विधानसभा असेल लोकसभा असेल त्यावेळेला EVM सेट करून जिंकतात. आणि आता पैशाच्या जोरावरती तो विचार ते विष या जिल्ह्यामध्ये पेरायचं ते बघत आहेत. जे पालकमंत्री आज सांगतायत तुम्हाला 20-20 कोटी रुपये निधी देऊ, किंवा जे मोदींनी सांगितलं होतं प्रत्येकाला 15 लाख रुपये देऊ, अशा प्रकारच्या हास्यास्पद घोषणा या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री करत आहेत. असा पालकमंत्री या जिल्ह्याला लाभणं हे आपलं दुर्दैव आहे. कुणीतरी चांगला पालकमंत्री होणं आणि त्यासाठी बदल घडवणं हे आमच्यासारख्या तरुण आमदारांची आता गरज झालेली आहे. सरकार कोणाचंही असेल पण अशा विकृती असता कामा नये यासाठी लढाई या पुढे महाराष्ट्रामध्ये मी करत होतो, या जिल्ह्यामध्ये करेन. आणि जिल्हा परिषदेवरती आमची सत्ता अजितदादांचा राष्ट्रवादी असेल, एकनाथ शिंदेची असेल आणि पवार साहेबांची असेल, आमच्या सगळ्या मिळून 60 जागा त्या ठिकाणी विजयी झालेल्या असतील. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यातल्या मतदारांना काय आवाहन करू शकतात?
नाही, सांगोला तालुक्यातील मतदाराला ज्या चिन्हावरती आम्ही या ठिकाणी तुतारीवरती उभा आहे, आमचा आबा उभा आहे, तर यासाठी ताकदीनं तुम्ही यांना त्या जिल्हा परिषदेमध्ये पाठवा. त्यांचं काम पाहिलेलं आहे, त्यांचं चारित्र्य पाहिलेलं आहे, काम करणारा मनुष्य आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीमागं ठामपणानं आम्ही सगळे जिल्ह्यातले नेते मंडळी आहोत. त्यांना जिल्हा परिषदेमध्ये पाठवा. या भागाच्या विकासासाठी नक्कीच हा माणूस प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. धडपडी आहे, गुणवान आहे, सगळ्याशी स्नेहाचे संबंध आहे, सगळ्याला आपला माणूस वाटतो. आत्मीयतेनं ज्याच्या जवळ जावं या परिसरामध्ये असा एकमेव आबासारखा माणूस या अनिल सारखा माणूस या भागाला भेटला, हे ह्या सगळ्या भागाचं एक चांगलं सुदैव. धन्यवाद.